हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहेत। मंत्री उदय सामंत हे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती कळते आहे। आधी संजय शिरसाट जरांगेंची भेट घेणार होते, आता उदय सामंत मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं। सिद्धार्थ, काय अपडेट? एकीकडे शिरसाट त्यांना भेटायला आलेले होते, त्या भेटीत काय झालं आणि आता उदय सामंत त्यांची भेट घेणार आहेत, त्यामागचं कारण काय? तुषार, संजय शिरसाट यांची भेट झालेली नाही, त्यांनी वेळ बदललेली आहे। कदाचित त्यांना उदय सामंत येणार आहेत हे कळलं असावं आणि वेगळं जाण्यापेक्षा उदय सामंत त्यांच्या सोबत जावं असं त्यांनी ठरवलं असावं। आणि उदय सामंत हे छत्रपती संभाजीनगरला 1 वाजता येतील। अंतरवाली सराटीला जाणार नाहीत, कारण अंतरवाली सराटीतून हे उपोषण स्थगित करून मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये। निश्चितपणे राज्य सरकारने आश्वासन दिलेलं आहे, शंभूराजे यांनी आश्वासन दिलेलं आहे। प्रत्येक कामाचा आढावा ते 8 दिवसातून 1 किंवा 2दा मनोज जरांगे पाटील यांना देणार आहेत। सरकारचा प्रतिनिधी येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे आणि कुठपर्यंत काम आलं, कोणत्या मागणीवर सरकार काय करतं याची अपडेट माहिती मनोज जरांगे यांना देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारने दिलेलं आहे। त्यामुळे मागच्या 1 ते 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये काय बैठका झाल्या आणि कशा पद्धतीचं काम चाललंय, कुठपर्यंत आलं याची माहिती देण्यासाठी कदाचित उदय सामंत या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी बनून येत आहेत। आणि संजय शिरसाट आणि उदय सामंत आणि माहिती जी भेटते ती संदीपान भुमरे हे 3 जण पुन्हा येऊन त्यांना रुग्णालयात भेटतील आणि एकच्या भेटीनंतर कळेल तुषार की नेमकं ते कशासाठी आले होते आणि काय अपडेट माहिती त्यांनी दिली। अगदी खरे सिद्धार्थ, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने भेटीनंतरच कळेल की नेमके काय अपडेट्स आहेत आणि कोणत्या कारणासाठी ही भेट झालेली होती। बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्या